नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुनश्च स्वागत आहे ज्ञानअंकुर फाउंडेशन मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, भाग 3 मध्ये आपण बघतोय घटनेची वैशिष्ट्य आणि घटनेच्या वैशिष्ट्यावर आधारित असलेले क्वेश्चन्स। मग आता आपल्याला पुढचे क्वेश्चन्स बघायचे आहे। मागच्या 2 भागामध्ये आपण 25 क्वेश्चन्स बऱ्यापैकी डील केले। आता 25 क्वेश्चनचे नेक्स्ट जे काही क्वेश्चन्स असेल ते आपल्याला इथं बघायचे आहे। मग आपण 26वा क्वेश्चन हातात घेऊया। 26वा क्वेश्चन काय सांगतोय? अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहे की ते ज्याशिवाय कोणताही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही असे कोणी म्हटलेलं आहे? क्लर्क 2018 मध्ये क्वेश्चन आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण असे काही स्टेटमेंट वाचतो ते स्टेटमेंट आपल्याला कोणत्याच पुस्तकात सापडत नाही। म्हणजे अगदी लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात देखील बघायला गेलं तर नाहीये, सुभाष कश्यप सरांचं पुस्तक वाचा, ग्रॅन्युअल ऑस्ट्रिनचं पुस्तक वाचा, सापडणार नाहीये। हे से पुस्तका किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना ते एका प्रकारच्या असलेल्या अनआयडेंटिफाईड बुक्स मधून येत आहे। परंतु विशेषतः ज्यावेळेस आपण YCMU, इग्नू ह्या प्रकारचे पुस्तक वाचतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन तिथं सापडतात। मग अशा वेळेस आपल्याला अभ्यास त्या ओरिएंटेशन ही करणं काय आहे महत्त्वाचं आहे। मग अधिकाराबद्दल ज्यावेळेस भाष्य केलं गेलंय तर अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहे की ज्याच्याशिवाय कोणताही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही। जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराच्या अनुषंगाने व्यक्तीची व्यक्तिमत्वाची ही विकास केल्या जाऊ शकते। मग असं कोण म्हटलं तर लास्की साहेब म्हटले होते। हे लक्षात घेणं गरजेचं आहे। फॅक्च्युअल डेटा आहे, माहिती असणं अपेक्षित नाहीये, परंतु तरीही तिथं लक्ष ठेवा लास्की सरांचं हे काय आहे स्टेटमेंट आहे। क्लर्क 2018 विचारलेला क्वेश्चन आहे। त्याच्यानंतर आहे 27वा क्वेश्चन। भारतीय संविधानाची काही मूलभूत वैशिष्ट्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून ठरविण्यात आली आहे, त्यापैकी पुढील कोणती पर्याय योग्य आहे? फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2018 मध्ये क्वेश्चन विचारलाय की काही भारताच्या असलेल्या संविधानाच्या किंवा संविधानाची काही मूलभूत वैशिष्ट्ये आहे, बेसिक फंडामेंटल फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स विच हॅज बीन स्टेटेड बाय दी पर्टिक्युलर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, देन व्हॉट आर द फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स। मग अशा स्वरूपातले इथं पहिलं स्टेटमेंट आहे, भारत हे एका प्रकारचं असलेलं भारताचं संविधान हे संघराज्य, धर्मनिरपेक्षता, मुक्त व योग्य निवडणुका, कायद्याचे राज्य, पुनर्विलोकनाची असलेली सत्ता, मग अशा पद्धतीच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी इथं आपल्याला दिसून येत आहे की त्याच्या निर्णयातून ठरविलेला आहे? तर लक्ष ठेवायचं, संघराज्य, धर्मनिरपेक्षता, मुख्य योग्य निवडणुका, कायद्याचे राज्य, हे सगळं जे आहे ते सगळं आपल्याला काय दिसतं आहे? मूलभूत वैशिष्ट्य आहे किंवा मूलभूत संरचनेची वैशिष्ट्य आहे। बेसिक स्ट्रक्चर मधल्या सगळ्या संकल्पना आपल्याला दिसून येत आहे। मग बेसिक स्ट्रक्चर मधल्या संकल्पना का आल्या तर त्याच्यासाठी केशवानंद भारती केस बघावं लागेल। मग केशवानंद भारती केस 1973 ची की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडच्या असलेल्या ह्या इतिहास जमा असलेल्या काही गोष्टी पुनरावृत्ती झाली आणि संविधानाच्या माध्यमातून हे संविधानाचे मूल तत्वे आहे असं तिथं संबोधण्यात आलेलं आहे। म्हणून याच्या असलेल्या संदर्भामध्ये हे सगळं आपल्याला तिथं आन्सर दिसून येणार आहे। सगळे मूलभूत तत्व आपल्याला दिसणार आहे। 27वा क्वेश्चन आहे। 28वा बघूया पुढचा। धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे। मग धर्मनिरपेक्षतेच्या वेळेस आपण भरपूर चर्चा केली आहे। धर्मनिरपेक्षता काय आहे? भारताची धर्मनिरपेक्षता आणि पाश्चिमात्य देशाची असलेली धर्मनिरपेक्षता। मग आपल्याकडे काय आहे? धर्मनिरपेक्षता राज्यघटनेचा मूलभूत संरचनेचा भाग नाही असं होऊ शकत नाही। उलट आपल्याकडे मूलभूत संरचनेचा भाग आहे धर्मनिरपेक्षता। धर्माच्या आधारावर कोणी भेदभाव करू शकतं का? बिलकुल नाही। एक विशिष्ट धर्माला प्रमोट केला जाऊ शकतं का? बिलकुल नाही। त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे। दुसरं काय? भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे म्हणजे असे राज्य जे की सर्व धर्माच्या प्रति तटस्थपणा आणि निपक्षपातीची भाव ठेवतो। यस, ॲब्सोल्युटली। म्हणजे सर्व धर्म समभाव। प्रत्येक धर्मामध्ये जर काही गोष्टी चुकीच्या होत असेल तर त्या धर्मामध्ये इंटरफेअर करण्याचा अधिकार खऱ्या अर्थाने भारताला दिलेला आहे, कारण की भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्याच्या धर्माच्या प्रति शत्रुभाव आहे। त्याचा अर्थ असा आहे की राज्याला विविध धर्मामध्ये राहून सुद्धा तटस्थ राहायला हवे। यस, आणि धर्माच्या आधारावर मतदारांना आव्हान करणे हा धर्मनिरपेक्षता लोकशाहीच्या काय आहे विरोधात आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या माध्यमातून हे स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे। पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, बरोबर नाही विचारलेलं आहे। हे PSI 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। 29वा एक क्वेश्चन आहे, काय आहे?
खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेला संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिलाय? राज्य सेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये क्वेश्चन आहे. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे लँडमार्क जजमेंट 1973 ची 24 एप्रिल 1973 ची जी म्हणजे केशवानंद भारती केस की ज्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टरीन हे जे तयार झालेलं आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी आहे की ह्या गोष्टी सोडून तुम्ही सगळ्या गोष्टी बदलू शकता. मग अशा संदर्भामध्ये केशवानंद भारती केस आपल्याला तिथं दिसून येते. त्यामुळे हे 3ऱ्या क्रमांकाचं उत्तर तिथं असणार आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर 30वा क्वेश्चन आहे. 30वा क्वेश्चन काय सांगतो? योग्य कथन किंवा कथने ओळखा राज्य सेवा पूर्व परीक्षा 2018. त्याच्यामध्ये काय स्टेटमेंट दिलं आहे? काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक असतात. दुसरं स्टेटमेंट आहे काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाही. जसं की आपल्या भारताचं उदाहरण घेतलं गेलं तर भारतामध्ये लोकशाही आहे आणि भारत कसा आहे? प्रजासत्ताक आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. काही देशामध्ये लोकशाही आहे परंतु प्रजासत्ताक नाहीये, तिथं राजसत्ताक आहे. काय आहे? राजसत्ताक. जसं की तुम्ही ब्रिटनचं उदाहरण घेऊ शकता. म्हणून आपल्याला हे दोन्ही स्टेटमेंट काय आहे? अगदी बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब दोन्ही इथं बरोबर असणार आहे. हे लक्ष ठेवा. काही गोष्टी इथं तुम्ही लॉजिकलीही सॉल्व्ह करू शकता. काही गोष्टीला तुम्हाला अभ्यास लागतो. काही गोष्टीचा संदर्भ तुमच्याकडे ऑलरेडी असायला पाहिजे. मग अशा वेळेस तुम्हाला राज्यसत्ताक प्रजासत्ताक ह्या शब्दांचा अर्थ तिथं माहिती असणं अपेक्षित आहे. 31वा क्वेश्चन घेऊया. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायमर राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे? म्हणजे थोडक्यात जर्मनीकडनं काय स्वीकारलेलं आहे? मग अशा वेळेस क्वेश्चन विचारलाय STI मुख्य परीक्षा 2017ला. मग काय घेतलेलं आहे? केंद्र सत्ता प्रबळ असलेलं संघराज्याची संकल्पना बिलकुलच नाही. त्या पद्धतीचं असलेलं ही संकल्पना आपण कॅनडा या देशाकडनं घेतलेली आपल्याला तिथं दिसून येते. त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ही तर बिलकुलच नाहीये. त्याच्यानंतर प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना हे पण आपण नाहीये. मग उरलं काय? तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकाराच्या निलंबनाची तरतूद आपण घेतलेली आपल्याला तिथं दिसून येते. त्यामुळं लक्षात ठेवायचं की कॅनडा या संदर्भामध्ये तिथं संघराज्याच्या स्वरूपामध्ये हे जे आपण दिसतंय हे प्रबळ केंद्र कसं असेल असं तिथं सांगितलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळं कॅनडाचं आहे ते. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आपण त्यांच्याकडनं घेतलेली नाहीये. ती काय घेतलेली आहे ते पुढच्या असलेल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला डील करायचं आहे. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे शेवटचं की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकार निलंबित केल्या जातात. अशा प्रकारचं 31चं क्वेश्चन आपल्याला दिसून येत आहे. भारतीय राज्यघटनेचे असलेले काही वैशिष्ट्य आणि त्यांचे स्त्रोत यांच्या जोड्या लावा. ASO मुख्य परीक्षा 2017 मधला क्वेश्चन आहे. मग तिथं काय विचारलेलं आहे? न्यायिक पुनर्विलोकन, कायद्याचे अधिराज्य, शेष अधिकार केंद्राकडे, समवर्ती सूची. न्यायिक पुनर्विलोकन अमेरिका, कायद्याचे अधिराज्य त्या प्रकारचं असलेलं इंग्लंड, शेष अधिकार केंद्राकडे तो ऑस्ट्रेलिया तुमचं असलेलं कॅनडा आणि त्या प्रकारचं असलेलं समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलिया आपल्याला दिसून येते. मग ज्या पद्धतीने आपण बघतो की प्रत्येक कंट्रीजकडनं काहीतरी आपण टेक ऑन केलेलं आहे आणि टेक ऑन केल्यानंतर अशा प्रकारच्या असलेल्या कॉन्सेप्टमध्ये त्या सगळ्या गोष्टी तिथं बसवलेल्या आहे आपल्या संविधानामध्ये. मग न्यायिक पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू अमेरिका, कायद्याचे अधिराज्य इंग्लंड, शेष अधिकार केंद्राकडे कॅनडा आणि समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यामुळं याच्या प्रकारचा असलेला आन्सर आपल्याला दिसतंय एचं आहे 2 क्रमांकाचं. मग इथं आपल्याला दिसतंय त्या प्रकारचं असलेलं इथं आहे का? नाही. इथं ऑप्शन चुकीचे दिलेले आहे मित्रांनो. आपण ऑप्शन एकदा बघून घेऊ. अचं 2 आहे, एचं आहे 2, त्याच्यानंतर बचं आहे, बीचं आहे, कायद्याचे अधिराज्य तुमचं असलेलं 1, त्याच्यानंतर शेष अधिकार आहे, सीचं आहे 4, त्याच्यानंतर डीचं आहे 3. त्यामुळं इथं लक्ष ठेवा थोडंसं प्रिंट आउट मिस्टेक झालेली आहे. हे याचा आन्सर असणार आहे 2 1 4 3 तिथं आन्सर असणार आहे 2 1 4 3. येस ॲब्सोल्युटली आपल्याला तिथं दिसतंय. हे थोडंसं प्रिंट मिस्टेकमुळे झालेलं आपल्याला दिसून येणार आहे. येत्या लक्षात. ASO मुख्य परीक्षा 2017 मध्ये आहे. 33वा क्वेश्चन घेऊया. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही? इथं शब्द विचारलेला आहे. आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडनं काय घेतलेलं नाही? अशा प्रकारे मूलभूत अधिकार घेतले का? नाही.
मग हे मूलभूत अधिकार कुठून घेतलेला आहे, तर हे आपण घेतलेलं आहे अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मधून. त्यामुळे मग उरलं कोणतं, तर हे सगळे जे आहे जसं की मार्गदर्शक तत्वे, DPSP, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत. बघा मी आता मागे म्हटलं होतं ना, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ही कुठून घेतलेली आहे, आयरिश कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे. राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशितपणा, हे जे आपण काही गोष्टी घेतली असेल ते कोणाकडनं घेतलेले आहे, तर ते घेतलेले आहे पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या आयरिश कॉन्स्टिट्यूशन मधून. इथं घेतलेले नाही विचारलेलं आहे, त्यामुळे मूलभूत अधिकार हे अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मधनं आहे. हा 33वा प्रश्न आपल्याला तिथं दिसून येतोय. येत्या लक्षात. अशा प्रकारे क्वेश्चन डील करायचे आहे. 34वा क्वेश्चन आहे, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघ राज्यामध्ये काय केलेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सेंट्रल स्टेट आहे आणि मग यांचं असलेले जे संबंध आहे एवढे घनिष्ठ आहे, हे कशामुळे आहे, कशा पद्धतीने हे टिकलेलं आहे आणि आपले कॉन्स्टिट्यूशनल मेकर्स जे होते त्यांनी कशा स्वरूपामध्ये या गोष्टी केल्या आहे. मग केंद्राला अधिक अधिकार दिले आहे का, येस ॲब्सोल्युटली. घटक राज्यांना अधिक अधिकार दिले आहे का, राज्यांना जास्त अधिकार आहे का, बिलकुल नाही. त्यामुळं ब स्टेटमेंट इथं चुकीचं ठरतं, त्यामुळं ब पण गेलं. त्या प्रकारचं असलेलं राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले का, बिलकुल नाही. मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार आहे का, नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे. फक्त कोणते बरोबर आहे, त्यामुळं अ फक्त बरोबर आपल्याला तिथं दिसून येते. म्हणजे किती 34वा क्वेश्चनचा आन्सर हे 1 असणार आहे. चलायचं पुढं. 35वा क्वेश्चन बघूया. भारतीय राज्यघटनेच्या निर्माणकर्त्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे. अगदी सोपा आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू हे कोणाकडनं घेतलेलं आहे, तर त्या स्वरूपातलं अमेरिकेकडनं. कारण की अमेरिकेमध्ये बघा आपल्याला ज्युडिशरी स्ट्रॉंग दिसतीये. अमेरिकेमध्ये ज्युडिशरी स्ट्रॉंग असल्या कारणामुळं तुमचे तिथं फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट करण्याची जी हमी असती ना, ती जास्त स्वरूपातली असते. मग उद्या चालून एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर यांनी केलेल्या कायद्याचं असलेलं प्रोसिजर तिथं चांगल्या पद्धतीने बघून ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ह्या संकल्पनेच्या आधारावर तुमचं सगळं संरक्षण केलं जातं. न्यायिक पुनर्विलोकनाची संकल्पना जास्त वापरल्या जाते, म्हणून ते असणार आहे अमेरिका. येत्या लक्षात. तांत्रिक सहाय्य गट क 2017चा क्वेश्चन विचारलेला आपल्याला दिसून येतोय. पुढचा क्वेश्चन आहे त्या प्रकारचा 36वा. तो काय आहे, भारतीय संविधान निर्माणकर्त्यांनी केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालाची नियुक्तीची कल्पना या संविधानातून घेतलेली आपल्याला दिसून येते. मग आपण जर बघायला गेलं तर राज्यपालाचे पद हे कोणत्या असलेल्या, आता लक्ष ठेवायचं, राज्यपालाचे पद 1935च्या कायद्यानुसार आहे, परंतु तुमच्या असलेल्या केंद्राकडून राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती ही जी संकल्पना आहे ती कुठून घेतलेली आहे, तर कॅनडाकडनं घेतलेली आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर कशी जास्त दिल्या जाईल त्या प्रकारच्या असलेल्या संकल्पना सगळ्या कॅनडामधून घेतलेल्या आपल्याला दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेकडनं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटची पॉवर घेतलेली आहे अंडर आर्टिकल 368 मध्ये जी आहे त्या पद्धतीने. त्यामुळे तुमचं असलेलं रशियाकडनं जर बघायला गेलं तर फंडामेंटल ड्युटीज घेतलेला आहे. ऑस्ट्रेलियाकडनं समवर्ती सूची, त्या प्रकारची संयुक्त बैठक, अशा विविध संकल्पना आपण घेतलेल्या इथं लक्षात येऊ शकता. त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017ला क्वेश्चन विचारलेला आहे. हा 36वा क्वेश्चन आहे. पुढचा आहे 37वा क्वेश्चन. कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्य प्रवर्तक कोण होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016चा आहे. रूल ऑफ लॉ, मी आत्ता त्याच्यावर भरपूर चर्चा केली आहे. रेक्स इज लेक्स, लेक्स इज रेक्स, ह्या सगळ्या संकल्पना बघितलेल्या आहे. मग एडवर्ड कोक म्हणून होते, तर त्यांनी ह्या संदर्भामध्ये ही संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. परंतु त्याचं मूळ जर बघायला गेलं रूल ऑफ लॉचं, तर ते कशामध्ये आहे, तर तुमच्या असलेल्या सामाजिक करारामध्ये लपलेल्या सगळ्या गोष्टी आहे. आणि ह्या सामाजिक कराराच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लपलेल्या दिसतात, तर त्यावेळेस रुसो, लॉक, एरिस्टॉटल, प्लॅटो ह्या सगळ्या विचारवंतांनी त्या गोष्टी मांडलेल्या आहे. परंतु आद्य प्रवर्तक म्हणजे आत्ताचं त्याच्यावर कोण जास्त भाष्य करतं, तर सर एडवर्ड कोक आपल्याला तिथं दिसून येत आहे. त्यामुळे 37 असलेलं काय आहे, पहिला तिथं स्टेटमेंट पहिला आपल्याला ऑप्शन तिथं दिसून येत आहे. चलायचं पुढं. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016चा क्वेश्चन आहे. स्टेटमेंट काय दिलं आहे, चूक कोणतं आहे. शासन आणि जन अधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त आहे. बिलकुल असू शकत नाही. शासन असो किंवा जन अधिकारी म्हणजे शासकीय अधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त असू शकता का, बिलकुल नाही. उलट त्यांना त्या पद्धतीची बाइंडिंग आहे.
इट इज अ ड्युटी ऑफ युअर की यू हॅव टू बी जस्ट फॉलो द एक्झॅक्टली ड्युटी व्हॉट यू हॅव गिव्हन बाय द कॉन्स्टिट्यूशन और स्टॅट्यूट किंवा कायद्याच्या आधारावर तुम्हाला काय दिले असेल ते फॉलो करणं गरजेचं आहे। कायद्याचे राज्य तत्व भारतीय संविधानात अंतर्भूत आहे। यस, ॲब्सोल्युटली। मग आपल्याला काय विचारलंय, कोणते विधान चूक आहे? मग कोणते विधान चूक आहे? मग उद्या चालून शासन आणि जनाधिकारी लोक काही करतील, कशाही पद्धतीने वागतील। मग अशा पद्धतीने असलेल्या ह्या ज्या संकल्पना आहे त्या संकल्पना वाचतावेळेस थोडं बारकाईने वाचायचं, विचारलेलं काय आहे। त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016चा हा क्वेश्चन आहे। भारत हे संघ राज्य आहे, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? बघा आता इथं क्वेश्चन काय विचारलेला आहे, भारत हा संघ राज्य नाहीये हे तत्व त्या प्रकारचं असलेलं आधार देत नाहीये असा तिथं स्टेटमेंट दिलेला आहे। आता आयोगाने इथं यांचं आन्सर एक राज्य घटना अशा प्रकारे तिथं दिलेलं आपल्याला दिसून येत आहे। परंतु मग आता जर खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं तर आपल्याकडे संघ राज्य ही संकल्पना जर त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये दिसते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आहे एकात्मिक स्वरूपातलं। मग ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याला माहिती आहे की एक राज्य घटना ही संघ राज्य पण संकल्पनेशी निगडीत आहे आणि एकात्मिक स्वरूपाशीही निगडीत आपल्याला दिसून येते। राज्यघटनेची सर्वोच्चता आहे, द्विग्रही कायदेमंडळ आहे, परंतु न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना जी आहे ती न्यायिक पुनर्विलोकनाची संकल्पना एका प्रकारचं असलेलं तुमच्या ज्युडिशरीचा संदर्भ येतो। मग तिथं तुमचं असलेलं इथं जो क्वेश्चन विचारलेला आहे की संघ राज्य कसं आहे तर या संदर्भात कसं त्या प्रकारे नाहीये असं विचारलेलं आहे। त्यामुळे साहजिकच कोणतं असणार आहे, न्यायिक पुनर्विलोकन। याच्यावर आम्ही आयोगाला देखील बऱ्यापैकी मेल पाठवले, बऱ्यापैकी तिथं संदर्भ दिला की हे कसं असू शकत नाही। ज्युडिशियल रिव्ह्यू इट्स नॉट अ पार्ट ऑफ युअर फेडरलिझम, हे इट इज अ पार्ट ऑफ युअर ज्युडिशरीचे ज्या प्रोसिडिंग्स आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे। त्यामुळे याचा आन्सर असायला पाहिजे न्यायिक पुनर्विलोकन। एक राज्यघटना, राज्यघटनेची सर्वोच्चता, द्विग्रही कायदेमंडळ, त्यामुळे हे चौथं स्टेटमेंट तिथं असायला पाहिजे। त्या प्रकारचा आहे तुमचं असलेलं 40वा क्वेश्चन, संसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात? फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2016। संसदीय शासन पद्धती आणि त्याचे असलेले मुख्य दोष कोणते आहे अशा प्रकारचा क्वेश्चन विचारलेला आहे। मग मुख्य दोष कोणता आहे? मग संसदीय शासन पद्धत म्हणल्यावर अस्थिर शासन असणार आहे, मंत्रिमंडळाची हुकुमशाही असेल, त्याच्यानंतर कौशल्यहीनाचे शासन आहे आणि सत्ता विभाजनाच्या विरोधात आहे। परंतु जुलूमशाही हे एका प्रकारचा संसदीय शासन प्रणालीचं एक दोष आहे का? बिलकुल नाही। जुलूमशाही हा एका प्रकारे अध्यक्षशाही लोकशाहीचं काय आहे, दोष आहे। त्यामुळे स्टेटमेंट काय विचारलं जातं हे नीट लक्ष ठेवा। त्यामुळे क गेलं, त्यामुळे इथं क आहे, त्या प्रकारचं क आहे म्हणजे काय असणार आहे, अ ब ड ई तिथं असणार आहे। जुलूमशाही हे अध्यक्षीय लोकशाही पद्धतीचं असलेला दोष आपल्याला दिसून येतोय, म्हणून आपण अध्यक्षीय लोकशाही पद्धती स्वीकारली नाही, आपण फक्त आणि फक्त त्या प्रकारचं असलेलं संसदीय लोकशाही स्वीकारलेली आपल्याला दिसून येते। आलं लक्षात? 41वा क्वेश्चन, भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्वे स्वीकारण्यात आलेली आहे? एसटीआय मुख्य परीक्षा 2016चा आहे। मग आपण त्या पद्धतीने ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधून काय घेतलेलं आहे? राज्य नीतिदर्शक तत्व घेतलेलं आहे का? बिलकुल नाही। म्हणजे डीपीएसपी घेतलेला आहे का? नाही। डीपीएसपी कुठून घेतलेला आहे तर आयलँड्स मधून घेतलेला आहे। स्वतंत्र समता बंधुता बिलकुल नाही। कायद्याचे राज्य घेतलेले आहे आणि कायद्याची निर्मिती प्रक्रिया क आणि ड आपल्याला दिसत आहे, म्हणून स्टेटमेंट काय असणार आहे म्हणजे आन्सर असणार आहे फक्त क आणि ड। हे आपण दुसरीकडनं घेतलेलं आहे। स्वातंत्र्य समता बंधुता हे फ्रेंच असलेल्या रिव्होल्यूशनच्या माध्यमातून फ्रान्सच्या घटनेमधून घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे। आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन संपलेले आहे, त्या पद्धतीने हे 41 क्वेश्चन आपण घेतलेले आहे। आता ह्या संदर्भामध्ये आय थिंक जे काही क्वेश्चन डबल रिपीट झालेले आहे वेगळ्या स्वरूपामध्ये ते कव्हर करायची गरज नाहीये। तुम्हाला एवढं जरी वाचलं किंवा एवढे जरी 3 भाग पाहिले तरी मोर दॅन सफिशियंट आहे पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या ह्या टॉपिकवर। मग विचार करा मित्रांनो की टॉपिकच्या संदर्भामध्ये वाचतावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने वाचायचे, डायमेन्शन्स कोणते घ्यायचे, हे डायमेन्शन्स तुमचे क्लिअर झाले पाहिजे। हे डायमेन्शन जर क्लिअर होत असेल तर खऱ्या अर्थाने तुमचा अभ्यास असणार आहे। त्यामुळं ह्या प्रकारचे असलेले व्हिडिओज आपण कंटिन्यू करतोय आणि याच्यामध्ये आता घटना निर्मितीचे 3 झालेले आहे। आता आपल्याला पुढचा असलेला संघ राज्य किंवा त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यावर PYQ कसं आलंय ते आपल्याला तिथं बघायचं आहे। भेटूया पुढच्या असलेल्या लेक्चर सिरीजमध्ये, तोपर्यंत कीप स्टडींग। थँक्यू सो मच।